आपल्या शरीरामधला किडनी हा अवयव फार महत्त्वाचा आहे. जसं हृदय आपलं महत्त्वाचं आहे, तसंच किडनी ही फार महत्त्वाची आहे. तर किडनी ही आपल्या शरीरातील अशुद्ध आणि विषारी द्रव्ये जे आहेत, ते बाहेर टाकून शरीरामधलं जे रक्त आहे, ते शुद्धीकरणाचं काम ते करत असते. किडनीचे जे आजार आहेत, पण जसं आपण हृदयविकार बघितला, आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं लवकर कळतं की बाबा पेन होतंय. मग आपण पटकन डॉक्टरकडे जातो. पण किडनीच्या आजारामध्ये तसं होत नाही. किडनीच्या आजारामध्ये डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, किडनी स्टोन असेल किंवा असे बरेचसे आजार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला लवकर तो जो आजार आहे तो समजत नाही. तर आपली जी किडनी आहे ती रक्त शुद्धीकरणाव्यतिरिक्त अजून काय कार्य करते? रक्तशुद्धीकरण तर झालंच. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे, त्याचं जे बॅलन्स आहे, ते बॅलन्स करण्याचं काम ही किडनी करत असते. ज्या लोकांना मधुमेहाचा आजार आहे किंवा ज्या लोकांना अ, हायपरटेन्शनचा आजार आहे किंवा काही लोकांची किडनी जी आहे म्हणजे जन्मताच किडनीचा आजार असतो. काही लोकांना खूप वेळ पेन किलर्स घेतले असतील, हं. त्या लोकांनी नियमितपणे आपली किडनी तपासणी केली पाहिजे. थेंब-थेंब लघवी किंवा लघवीचं प्रमाण कमी होणं, कधी-कधी लघवी प्रमाणापेक्षा जास्त आणि वारंवार होणं, लघवीला जळजळ करणं, पोटामध्ये एखाद्या बाजूला असह्य वेदना होणं, लघवीच्या मार्गामधून रक्त येणं किंवा पू येणं, कधी-कधी पोटामध्ये गाठ येते, कधी-कधी जे कमरेच्या बाजूला आहे तिथे पण कधी-कधी पेन होत असतं. ही बरीचशी लक्षणं आपल्याला आढळून येतात. जनरली 5 एमचे स्टोन असतात. हं, हं. त्याच्या आत जे स्टोन असतात 5 किंवा 6 एमचे स्टोन असतात. हं, हं. त्याच्या आतले स्टोन असतात ते लघवीच्या मार्गातून निघून जातात. ओके. हां. आपोआप नैसर्गिक रित्या ते निघून जातात. हं, हं, हं. त्याला काही अशी वेगळी ट्रीटमेंट करण्याची गरज नसते. ओके. हां, हां. त्यामुळं प्रत्येक स्टोन ऑपरेशन केलं पाहिजे ही जी समजूत आहे ती पण चुकीची आहे. नमस्कार मित्रांनो, वलय पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण परत एकदा एका नवीन व्यक्तिमत्त्वाशी भेटणार आहोत आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अनिल केसकर. हे एक उत्तम यूरोलॉजिस्ट आहेत. यांचं केशवनगरमध्ये प्रशस्त असं हॉस्पिटलसुद्धा आहे. तर आपण डॉक्टर अनिल केसकर यांना भेटूयात. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे नमस्ते. आपल्या पॉडकास्टमध्ये. तर सर, तुम्हाला तुम्ही स्वतःविषयी काय सांगाल? तुमची ओळख करून द्या. माझं नाव डॉक्टर अनिल केसकर. मी एम-बी-बी-एस, एम-एस आणि एम-सी न्यूरोलॉजी आणि एन्ड्रोलॉजिस्ट आहे. तर माझं एम-बी-बी-एस हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज या ठिकाणी झालं. त्यानंतर माझं एम-एस हे त्याच कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज ह्याच ठिकाणी झालं हं, हं. आणि त्यानंतर माझं एम-सी-एच न्यूरोलॉजी हं, हं, हे विजयनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बेल्लारी हं, हं, हं. म्हणजे ती आर-जी-एच-एस युनिव्हर्सिटी आहे बंगलोरमधली. तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये माझं एम-सी-एच झालं. हं, हं. त्यानंतर माझं फेलोशिप म्हणजे एंडो युरोलॉजीमध्ये फेलोशिप झाली माझी. त्याच्यामध्ये प्रीती युरोलॉजी आणि किडनी हॉस्पिटल, हं, हं. हैदराबाद या ठिकाणी माझी फेलोशिप इन एंडो युरोलॉजी हं, हं. ही झाली. त्यानंतर 2021ला हं. मी माझं हॉस्पिटल विघ्नार्था सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हं, हं. हे केशवनगर येथे सुरू केलं. त्या हॉस्पिटलमध्ये मी सर्व माझे इक्विपमेंट्स हं. म्हणजे लेझर म्हणा, सियाम म्हणा, हं. बाकीचे सगळे जे दुर्बिणी जे आहेत, हां. त्या सर्व 2021 पासूनच त्या कार्यरत केलेल्या आहेत आणि त्यावेळेपासून मी आजपर्यंत जवळपास 500 ऑपरेशन केलेले आहे. ओके. फार छान गोष्ट आहे सर. तर सगळ्यात थोडक्यामध्ये सगळ्यात आधी आपल्या हॉस्पिटलमध्ये काय-काय गोष्टींवर उपचार केले जातात हे थोडक्यामध्ये सांगा? आपलं हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी आहे. ओके. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक युरोलॉजी, हं. गायनेकॉलॉजी, हं, हं. मेडिसिन, हं, हं. रेडिओलॉजी हं. आणि बाकीचे पिडियाट्रिक डिपार्टमेंट आहे. हं, हं. तर युरोलॉजीमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या सर्जरी, ॲडव्हान्स पद्धतीच्या सर्जरी, हं. लॅप्रोस्कोपिक सर्जरी, हं, हं. एंडोस्कोपिक सर्जरी ह्या सर्व सर्जरी आम्ही या आमच्या हॉस्पिटलमध्ये करत असतो. हे हॉस्पिटल हे NABH ॲक्रेडिटेड हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आम्ही ज्या ॲडव्हान्स सर्जरी आहेत, URSL असेल, हं. लेझर शस्त्रक्रिया असेल म्हणजे RIRS सर्जरी आपण म्हणतो त्या हं. सर्जरीला, ती सर्जरी आपण या हॉस्पिटलमध्ये करत असतो. तर सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न म्हणजे की मानवी शरीरामध्ये किडनीचं एवढं महत्त्व आहे का? किडनी हे आपल्या शरीरामधला हा फार महत्त्वाचा अवयव आहे. त्याच्यामध्ये जे रोजच्या आपल्या आजच्या दुनियामध्ये खूप धकाधकीचं जीवन चालू आहे. प्रत्येकाची लाईफस्टाईल ही बदललेली आहे. हं. त्याच्यामध्ये अ,
त्या लाईफस्टाईलमुळं वेळोवेळी खाणं किंवा पुरेशी विश्रांती न घेणं, त्याच्यामुळे बरेचसे आपण जे आजार आहेत त्यांना आपण आमंत्रित करतोय. त्याच्यामध्ये हायपरटेन्शन असेल, डायबिटीस असेल, किडनीचे विकार असतील, ओके. हृदयविकार असतील, हे जे आजार आहेत त्यांना आपण स्वतःच आमंत्रण देत आहोत. तर या आजाराची आपण प्रॉपरली ट्रीटमेंट घेतली पाहिजे, त्याचं निदान केलं पाहिजे आणि नव्हतं जे माहिती घेऊन याच्या आजारावरती आपण निदान आणि उपचार केले, तर हे आजार प्राथमिक अवस्थेत जर आपण बघितले, तर ते आजार बरे होतात. पण जर हे आजार आपण प्राथमिक अवस्थेत बघितले नाही किंवा त्याचं निदान नाही केलं, तर हे आजार बळावत जाऊन पुढे एखादा किडनीचा आजार असेल, तर ती किडनी निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळं प्राथमिक अवस्थेत हे आजार निदान होणं फार महत्त्वाचं आहे आणि मग आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो. महत्त्वाचं त्याच्यामुळे आहे, की हे किडनीचे जे आजार आहेत, पण जसं आपण हृदयविकार बघितला, आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं लवकर कळतं की बाबा पेन होतंय. मग आपण पटकन डॉक्टरकडे जातो. पण किडनीच्या आजारामध्ये तसं होत नाही. किडनीच्या आजारामध्ये डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, किडनी स्टोन असेल किंवा असे बरेचसे आजार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला लवकर तो जो आजार आहे तो समजत नाही आणि किडनी 2 आहेत. त्यामुळे एक जरी किडनी खराब झाली, तर दुसरी किडनी दोन्ही किडन्यांचं काम करू शकते. अशा वेळी काय होतं, आपण ते दुर्लक्ष करतो. कारण त्याची लक्षणं दिसत नाहीयेत. त्यामुळं आपण हा जो आजार आहे किंवा किडनीचे जे आजार आहेत, ते जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हटले, की लक्षणं दिसून येत नाही किडनीच्या आजाराचे. तर तरी पण मग सामान्य माणसाला, की किडनीचे आजार आहेत, ही गोष्ट कशी कळणार? त्याच्यामध्ये बरेचसे असे सिम्प्टम्स आहेत, की जे प्राथमिक स्वरूपामध्ये पण दिसतात, जे आपण इग्नोर करतो. सर मग किडनीबद्दल थोडक्यामध्ये काय सांगाल? किडनी हा आपल्या शरीरातला हा एक महत्त्वाचा अवयव आहे. जी आपली किडनीची रचना आहे किंवा त्याचं कार्य आहे, ते फार गुंतागुंतीचं असतं. ते गुंतागुंतीचं कार्य जरी असलं, तर ते फार महत्त्वाचं आहे. जे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ असतात, ते आपल्या लघवीद्वारे बाहेर काढण्याचं काम ही आपली किडनी करत असते. स्त्री आणि पुरुष या दोघांच्यामध्ये सर्वसाधारण 2 किडन्या असतात. किडनी पोटाच्या आत मागील बाजूला कमरेच्या हाडाच्या दोन्ही बाजूला छातीच्या पासळ्याच्या मागे सुरक्षित स्थितीत असते. तर किडनीत निर्माण झालेली जी लघवी आहे, ते मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर पर्यंत पोहोचणाऱ्या नलिका जी असते, त्याला आपण युरेटर म्हणतो. आणि ही नलिका जी असते, ती 25 सेंटीमीटरची असते. म्हणजे युरिनरी ब्लॅडर हे आपल्या पोटाच्या खालच्या भागात असते आणि त्याच्यामध्ये आपले जे लघवी असते, ती जमा होत असते. ज्यावेळेस ती मूत्राशय म्हणजे जे युरिनरी ब्लॅडर आहे, ते 300 ते 400 ml ज्यावेळेस त्याच्यामध्ये जमा होईल, त्यावेळेस त्या व्यक्तीला मूत्रविसर्जनाची भावना होते आणि मग आपण युरेथ्राच्या द्वारे ती लघवी आपल्या शरीरामध्ये बाहेर टाकली जाते. सर स्त्री आणि पुरुषामध्ये जी किडनी असते, त्या किडनीमध्ये काही फरक असतो का? किंवा स्त्री पुरुषाच्या किडनीचे कार्य वगैरे असं काही वेगळं स्पेसिफिक असं काही असतं का त्यामध्ये? स्त्री आणि पुरुष या दोघांच्यामध्ये किडनीची रचना आणि स्थान आणि कार्य हे एकसारखेच असते. तर सर आपली जी किडनी आहे, ती रक्त शुद्धीकरणाव्यतिरिक्त अजून काय कार्य करते? तर हे रक्तशुद्धीकरण तर झालंच. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामधलं जे पाण्याचं प्रमाण आहे, त्याचं जे बॅलन्स आहे, ते बॅलन्स करण्याचं काम ही किडनी करत असते. म्हणजे अधिक झालेलं प्रमाण झालेलं पाणी जे आहे, ते आपल्या युरिनद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हे किडनी करत असते. दुसरी गोष्ट म्हणजे ॲसिड बेस बॅलन्स म्हणतो आपण. त्याच्यामध्ये किडनीमध्ये किडनीत आपले जे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फेट, बायकार्बोनेट इत्यादी जे क्षार असतात, त्याचं जे प्रमाण आहे ते संतुलित करण्याचं काम ही किडनी करत असते. म्हणजे आपल्या ह्या जे क्षार असतात सोडियम, पोटॅशियम त्याच्यामुळं पण आपल्या हृदयावरती त्याचा ताण येऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे हे संतुलित करणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये आर-बी-सी तयार होत असतात आणि आर-बी-सीसाठी आपल्या बोन मॅरोमध्ये ह्या आर-बी-सी तयार होत असतात. तर त्या आर-बी-सीमध्ये जी प्रक्रिया आहे निर्माण होण्याची त्याच्यामध्ये इरिथ्रोपॉयटिन नावाचा एक घटक असतो. तो इरिथ्रोपॉयटिन नावाचा घटक ही किडनी आपली तयार करत असते. त्यामुळं हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम जे आहे ते आपली किडनी करत असते. म्हणजे ज्यावेळी आपल्याला क्रोनिक रिनल फेल्युअर होतं, त्यावेळी हा घटक इरिथ्रोपॉयटिन नावाचा घटक जो आहे, तो कमी होतो आणि त्याच्यामुळं आर-बी-सी जे आहे ते तयार होत नाहीत. अशा वेळी आपल्याला
अनेमिया म्हणतो आपण त्या गोष्टीला. आणि आपल्या शरीरामध्ये जे व्हिटॅमिन डी आहे, ते व्हिटॅमिन डी निर्माण करण्यास पण ही किडनी आपली मदत करत असते. जेणेकरून कॅल्शियम आणि फॉस्फरसचं योग्य प्रमाण, त्याचं संतुलन राखण्याचं काम ही आपली किडनी करत असते. रक्त शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे, ती फार इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये शरीराच्या आपल्या दोन्ही किडन्यांमध्ये अ, एका मिनिटाला जवळपास 1200 ml आपलं रक्त जात असतं. त्याच्यामध्ये असं कॅल्क्युलेट केलं तर आपण 24 तासामध्ये जवळपास 1700 लिटर एवढ्या रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं. ते जे रक्त आहे ते शुद्ध करून लघवी तयार करणाऱ्या ज्या किडनीच्या छोट्या आणि बारीक भागाला आपण नेफ्रॉन्स म्हणतो. जे नेफ्रॉन्स असतात ते प्रत्येक किडनीमध्ये ते 10 लाख असतात. म्हणजे ह्या नेफ्रॉन्सचे पण परत 2 भाग असतात. एक ग्लोमेरुल्स आणि दुसरा ट्यूब्युल्स. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हे जे ग्लोमेरुल्स आहेत, ते प्रत्येक मिनिटाला 125 मिलीलिटर म्हणजे 24 तासामध्ये 180 लिटर लघवी तयार करत असतात. या 180 लिटर युरिनमध्ये जे अनावश्यक पदार्थ आहेत, क्षार आहेत, काही विषारी पदार्थ आहेत. तर हे अनावश्यक पदार्थ जे आहेत आणि आवश्यक पदार्थही काही ग्लुकोजसारखे असतात, काही सोडियम क्षार जे असतात ते असतात. तर हे ग्लोमेरुल्स असतात ते जे 180 लिटर जे आपलं फिल्ट्रेट असतं ते आपल्या ट्यूब्युल्समध्ये जातं आणि त्याच्यामधला 99% जो द्रव पदार्थ आहे तो परत आपल्या शरीरामध्ये शोषला जातो. म्हणजे जे फक्त 180 लिटरपैकी फक्त 1 ते 2 लिटर लघवी फक्त आपल्या शरीरामध्ये तयार होते आणि जे विषारी पदार्थ आहेत ते त्या 1 लिटरमध्ये आपले बाहेर फेकले जातात. तर सर किडनीच्या रोगाची लक्षणं नेमकी कुठली आहेत? किडनीच्या वेगवेगळ्या रोगाची लक्षणं ही वेगळी आहेत. अशी आहेत की त्याच्यामध्ये आपण सकाळी झोपून उठल्यानंतर डोळ्याच्या वरच्या बाजूला सूज येते. जो चेहरा आहे किंवा पायावरती सूज येते. भूक कमी लागणे किंवा उलटी लागणे किंवा मळमळ होणे. तसेच आपल्याला वारंवार विशेष करून रात्री लघवी होते किंवा कमी वयात हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब एखाद्या व्यक्तीला होतो. त्याचबरोबर आपण थोडेसे पायी चालल्यानंतर आपल्याला लगेच दम लागतो. लवकर थकवा येतो. थेंब-थेंब लघवी किंवा लघवीचं प्रमाण कमी होणं. कधी-कधी लघवी प्रमाणापेक्षा जास्त आणि वारंवार होणं. लघवीला जळजळ करणं. पोटामध्ये एखाद्या बाजूला असह्य वेदना होणं. लघवीच्या मार्गामधून रक्त येणं किंवा पू येणं. कधी-कधी पोटामध्ये गाठ येते. कधी-कधी जे कमरेच्या बाजूला आहे तिथे पण कधी-कधी पेन होत असतं. ही बरीचशी लक्षणं आपल्याला आढळून येतात. किडनीचे जे तुम्ही आता लक्षणं सांगितलेत, ही लक्षणं नसताना सुद्धा किडनीची तपासणी करावी लागते. किडनीचे असे अनेक आजार आहेत, जे आपण बरे करू शकत नाहीत किंवा जे आजार जास्त दुर्धर झाल्यानंतर यावर उपचार करणे सुरक्षितही नसते. लक्षणं आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टरला भेटलंच पाहिजे. ज्या व्यक्तीमध्ये किडनीच्या आजाराची लक्षणे आता मी सांगितल्याप्रमाणे असतात, अशा लोकांना तर गरजेचं आहेच. त्या व्यतिरिक्त ज्या लोकांना मधुमेहाचा आजार आहे किंवा ज्या लोकांना हायपरटेन्शनचा आजार आहे किंवा काही लोकांची किडनी जी आहे म्हणजे जन्मताच किडनीचा आजार असतो. काही लोकांना खूप वेळ पेन किलर्स घेतले असतील, हं. त्या लोकांनी नियमितपणे आपली किडनी तपासणी केली पाहिजे. तर सर जी किडनीची तपासणी आहे किंवा किडनीचे उपचार कोणाकडून केले पाहिजेत? ते 2 प्रकारचे डॉक्टर असतात. एक नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर असतात आणि एक युरोलॉजिस्ट डॉक्टर असतात. नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे काय? औषधांनी काही आजार बरे होतात. ते जे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर असतात, त्याला आपण किडनीचे तज्ञ फिजिशियन म्हणतो. जे औषध देतात आणि त्याच्यावरती आजार बरा होतो. त्या डॉक्टरांना आपण नेफ्रोलॉजिस्ट म्हणतो. आणि काही असे आजार असतात किडनीचे, जे की सर्जरी करावी लागते त्या किडनीचे जे आजार असतात. उदाहरणार्थ स्टोन असेल, प्रोस्टेट असेल, अशा आजार आहेत त्याच्यामध्ये युरोलॉजिस्टची गरज असते. म्हणजे ते आजार युरोलॉजिस्ट ट्रीटमेंट करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या तपासणी केल्यानंतर लक्षात येईल. तर सर मी किडनीच्या रिलेटेड रोगांमध्ये ना मूतखडा म्हणजे आपलं किडनी स्टोन ज्याला आपण म्हणतो, हा रोग सगळ्यात जास्त ऐकलेला आहे. मुतखडा हा फार कॉमन असा आजार आहे. त्याच्यामध्ये मुतखडा म्हणजे काय, की आपल्या शरीरामधले जे क्षार आपण किडनीद्वारे बाहेर पडत असतात, त्यावेळी ते क्षार जे असतात, कॅल्शियम ऑक्झॅलेट म्हणा, कॅल्शियम फॉस्फेट म्हणा, असे बरेचसे जे क्षार असतात, हं. तर ते त्याचे एक किडनीद्वारे आपल्या मूत्रमार्गामध्ये ते जातात असतात आणि ते शरीरामधनं बाहेर पडत असतात लघवीच्याद्वारे. हं. पण ज्यावेळेस ते बाहेर पडत नाहीत किंवा ते जमा होतात आपल्या मूत्रमार्गामध्ये, हं, हं. त्यावेळेस तो कठीण पदार्थ
तयार होतं. तेल मिठामध्ये ते क्षार मिसळतात आणि त्याच्यामुळे ते कठीण पदार्थ तयार होतो आणि त्याला आपण मूतखडा म्हणतो. ओके. म्हणजे हे मूतखडा होण्याचं सगळ्यात मुख्य कारण काय आहे? मूतखडा होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण पाणी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाणी कमी पितो. हं, हं, हं. त्यावेळी हा मूतखडा तयार होतो. तरी पण आपण बाकीचे बाकीचे बरेचसे त्याला कारणं आहेत. ओके. त्याच्यामध्ये आपण जे नॉन-व्हेजचं प्रमाण जास्त असेल किंवा मिठाचं प्रमाण जास्त असेल, हं, हं. तर हा मूतखडा तयार होतो. आणि त्यानंतर मग आपण कधी-कधी आपल्या आहारामध्ये टोमॅटो असते, हं, कॅबेज येते, हं, कधी-कधी आपलं कॉफीचं प्रमाण जास्त होतं. हं. अशा वेळी मूतखडा जो आहे तो तयार होत असतो. या म्हणजे जे क्षार तयार असतात हां, आपल्या हां. किडनीमधनं जे बाहेर पडणारे क्षार असतात, ओके. ते त्या किडनीची जी नलिका असते, आपण हं, त्याला युरेटर म्हणतो किंवा हं, पेल्विस म्हणतो किंवा हं, किडनीचे वेगवेगळे कप्पे असतात, हं, कॅलिक्स म्हणतो आपण त्याला. तर त्या कॅलिक्समध्ये ते जमा होतात हं. आणि त्याचं एक क्रिस्टल्स तयार होऊन ते हार्ड पदार्थ थोडक्यात स्टोन तयार होतो. हं. त्याला आपण मूतखडा असं म्हणत असतो. आणि जे म्हणजे किडनी स्टोनचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये कॅल्शियमचा कधी कॅल्शियम ऑक्झॅलेट कधी स्टोन असतो, कधी हं, फॉस्फेट स्टोन असतो, कधी हं, युरिक ॲसिड स्टोन असतो. हं. पण सगळ्यात महत्त्वाचा कॉमन स्टोन आहे तो कॅल्शियम ऑक्झॅलेट. ओके, ओके. आता तो कसा दिसतो? बऱ्याच लोकांची उत्सुकता असते, की तो कसा दिसतो? हं, हं, हं. तो गोल असतो का? हां, किंवा त्याचा आकार कसा असतो? हं. मुतखडा हा 5 एम पासून ते 20 एम, 25 एम, कधी-कधी 5 सेंटीमीटरपर्यंत स्टोन आम्ही बघितलेले आहेत. ओके. म्हणजे त्याचा आणि आकार कसा असतो, कधी-कधी खडबडीत असतो, हं, कधी-कधी हं. मऊ असतो. ओके. जर त्याचा आकार जर खडबडीत असेल, हं, म्हणजे त्याचा सरफेस म्हणतो आपण त्याला, हं, जर हं, खडबडीत असेल, हं. तर लघवीतून रक्त येणं ओके, असा प्रकार घडत असतो. ओके. जर तो मऊ असेल, हं, हं, तर पेन होऊ शकतं. कधी-कधी जर तो लघवीच्या मार्गातून खाली आला, हं, हं, समजा ब्लॅडरमध्ये आला, हं, हं. तर जळजळ होण्याचं प्रमाण वाढत असतं किंवा लघवीला वारंवार जाण्याचं प्रमाण हे होत हं, हं, असतं. हं. ओके. नॉर्मली अशा सिच्युएशनमध्ये पेशंटला चक्कर येणं वगैरे असे प्रकार पण घडतात का? चक्कर येत नाहीये. ॲक्चुअली काय होतं, ज्यावेळेस स्टोन होतो, हं, त्यावेळेस पहिल्यांदा त्या पेशंटला पोटामध्ये एका साईडला म्हणजे ज्या ठिकाणी ज्या बाजूला स्टोन असेल, हं, हं. त्या ठिकाणी खूप पेन होतं. ओके. पेन कधी होतं त्याच्यामध्ये पण फार फरक आहे. जर किडनीमध्ये प्रॉपरली स्टोन असेल, हं, हं, म्हणजे कॅलिक्समध्ये स्टोन असेल किंवा पेल्विसमध्ये स्टोन असेल, हं. तर तो मोकळा स्टोन असतो. ओके. म्हणजे त्याला कोणाचं अ, असं कन्स्ट्रिक्शन नसतं त्याच्यामध्ये. तो हं, ऑब्स्ट्रक्ट नाही करत हं, हं, किडनीचा जो प्रवाह आहे, हं. लघवीचा जो प्रवाह आहे, ते त्याला त्याला तो अडवत नाही. अडवत नाही, हां, अडथळा हां. नाही होत आहे. ओके. त्यावेळी पेन नाही होत आहे. हां, हां. ज्यावेळेस लघवी ऑब्स्ट्रक्ट होते, म्हणजे आपली जी युरिन आहे, हं, ती खाली येण्यास मज्जाव होतं, म्हणजे अडथळा तयार होतो. हं, हं. त्यावेळेस त्याचा पेन होतो. ओके. मग स्टोन तो कधी येतो? स्टोन ज्यावेळेस तो नलिकेत युरेटरमध्ये ज्यावेळेस येतो, हं. त्यावेळेस भयानक पेन होतो. ओके. कारण एकतर त्यावेळी लघवी जी असते, आपली हं, पूर्णच्या पूर्ण त्या किडनीमधनं बाहेर येत नाही. हं, हं, हं. अशा वेळी त्या पेशंटला त्या साईडला पेन होतं आणि किडनीच्या जे पेल्विस असते हं, किंवा हं. जे कॅलेक्स असते, त्याच्यामध्ये एक प्रेशर तयार होतं हं, हं, हं. आणि त्या प्रेशरमुळं पण कधी-कधी पेशंटला पेन होतं. ओके. म्हणजे त्याला आपण बॅक प्रेशर म्हणतो. त्याला सोनोग्राफीमध्ये जर आपण बघितलं, हं, तर त्याला हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीमध्ये आपल्या हायड्रोनेफ्रोसिस दाखवतं. ओके. सोनोग्राफीमध्ये आपण हायड्रोनेफ्रोसिस जर वर्ड ऐकला असेल, हं, हं, हं. तर त्याच्यावरती आपण म्हणू शकतो की किडनीला काहीतरी प्रेशर तयार झालेलं आहे. हं, हं, हं. आणि ते कशामुळे झालं असेल, तर त्याचे बरेचसे कारण आहेत. वन ऑफ द कॉज इज अ स्टोन. ओके, ओके. म्हणजे हायड्रोनेफ्रोसिसचा वन ऑफ द कॉज इज स्टोन. ओके. आता हा स्टोन तर झाल्यानंतर त्याच्यावर काय-काय उपचार असतात? किंवा आपल्याकडे काय-काय उपचार होतात त्याच्यावर? उपचार म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा आपण त्याचं निदान कसं करायचं हे बघूया. हां, हां, हां. निदान कसं करायचं हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे. महत्त्वाची जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट करणं खूप अवघड असतं. हं, हं, हं. मग हा स्टोन किती एमचा आहे आणि तो कोणत्या लोकेशनला आहे किडनीच्या हं, हे हं. पाहणं फार गरजेचं असतं. हं, हं. कारण किडनीमध्ये स्टोन कॅलिक्सपासून ते हं, युरेथ्राच्या टिप म्हणजे तो पूर्ण मूत्रमार्ग जो असतो हं, हं, हं. त्यामध्ये कुठेही अडकला असतो. ओके. कुठल्याही भागामध्ये अडकू शकतो. म्हणजे आपण किडनीमधनं सुरुवात केली तर पेल्विस असते, हं, हं. त्यानंतर युरेटर असते, हं, हं. त्यानंतर ब्लॅडर असते हं, हं. आणि त्यानंतर युरेथ्रा असते. ओके. हां.
म्हणजे या मार्गामध्ये हा स्टोन कुठेही अडकू शकतो. ओके. तर समजा हा स्टोन समजा किडनीमध्ये असेल, हं, हं, गृहीत धरूया आपण एक की किडनीमध्ये स्टोन असेल, तर हं. त्याची ट्रीटमेंट ही वेगळी आहे. ओके. आणि जर किडनीचा जर तो स्टोन हं, हा ज्या नलिका आहे, हं. युरेटरमध्ये असेल, तर त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे. ओके. किंवा ब्लॅडरमध्ये असेल, तर हं, त्याची ट्रीटमेंट जी सर्जरी आहे आपण, हं, ती हं. वेगळी आहे. ओके. तर त्याच्यामध्ये सीटी स्कॅन किंवा सोनोग्राफी जी आहे, हं, हं. ती काय सांगते, ती महत्त्वाचं असतं. म्हणजे ओके. आपल्याला लोकेशन सांगत असतं. ते सोनोग्राफीचं जे निदान आहे, ते सोनोग्राफी जी आहे, ते आपल्याला सांगत असते, की तुमचा स्टोन कुठे आहे, हं, हं, म्हणजे हं. लोकेशन. आणि दुसरी गोष्ट सांगत असते, की साईज. हं, हं. जनरली 5 एमचे स्टोन असतात. हं, हं. त्याच्या आतले स्टोन असतात. 5 किंवा 6 एमचे स्टोन असतात. हं, हं. त्याच्या आतले स्टोन असतात ते लघवीच्या मार्गातून निघून जातात. ओके. हां. आपोआप नैसर्गिक रित्या ते निघून जातात. हं, हं, हं. त्याला काही अशी वेगळी ट्रीटमेंट करण्याची गरज नसते. ओके. हां, हां. त्यामुळं प्रत्येक स्टोन ऑपरेशन केलं पाहिजे, ही जी समजूत आहे ती पण चुकीची आहे. हं, हं, हं. महत्त्वाची काय आहे, की आपल्याला ते निदान करणं, हं. ॲक्युरेट निदान करणं महत्त्वाचं असतं. कधी-कधी सोनोग्राफीमध्ये स्टोन साईज ही मिसमॅच होते. ओके. कधी सोनोग्राफीमध्ये 6 एमचा स्टोन कधी-कधी 8 एम दाखवला जातो किंवा 4 एम पण दाखवला जातो. ओके. हां, हां. असं पण त्यामुळं होतं. अशा वेळी काय करावं लागतं, म्हणजे ज्यावेळेस बॉर्डरलाईन स्टोन असेल, हं, हं. त्यावेळी आपण सीटी स्कॅन करतो. सीटी स्कॅन प्लेन. तर ते सीटी स्कॅनमध्ये आपल्याला ॲक्युरेट साईज आणि लोकेशन कळत असते. त्यावेळी आपण त्याचं ॲक्युरेट निदान जर झालं, तर आपल्याला ट्रीटमेंट करता येते. ओके. मग 6 एमच्या पुढच्या जे स्टोन आहेत, हं, त्याला काय करायला पाहिजे? हं, हा एक परत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये जर किडनीमध्ये स्टोन असेल प्रॉपरली, हं, तर आपल्याला त्याचे जे ऑपरेशनचे बरेच नाव आहेत. त्याच्यामध्ये RIRS हं, हं. लेझर सर्जरी म्हणून एक नाव आहे. त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स पद्धतीने आपण ऑपरेशन करतो. त्याच्यामध्ये किडनीमध्ये स्टोन असेल, एक 10 एम असेल किंवा 12 एम असेल हं, किंवा 20 एमपर्यंत स्टोन आपण ते स्टोन काढू शकतो. हं, हं. RIRSच्या माध्यमातून. ओके. ते RIRS काय आहे? हं, RIRS म्हणजे लघवीच्या मार्गातून आपण दुर्बीण जी आपली असते, ती दुर्बीण आपण पाठवतो हं, हं, आणि ज्यावेळेस आपल्याला तो स्टोन किडनीमध्ये दिसतो दुर्बिणीच्या द्वारे, हं. त्यावेळी आपल्याला तो स्टोन ब्रेक करायचा असतो. ओके. अशा वेळी आपण त्या दुर्बिणीतूनच लेझर पाठवतो हं, हं, हं. आणि ते लेझर जे असते ते किडनी स्टोनला ब्रेक करते. हं, हं. त्याची पावडर तयार करतो आणि ती पावडर जी असते, ती किडनीतून आपण परत त्याच मार्गातून काढून ओके. म्हणजे शरीराला कुठेही कुठेही कट नसतो ओके. अशा ऑपरेशनमध्ये. म्हणजे कुठेही रक्तस्राव होण्याचा प्रश्न नसतो ओके. आणि टाका नसतो. रक्तस्काररहित म्हणतो आपण ह्याला. स्कारलेस सर्जरी म्हणतो आपण त्याला. तर ती सर्जरी आपण ती करू शकतो त्याच्यामध्ये. स्टोनच्या रिलेटेड सर्व जे काही उपचार आहेत, ते सगळे आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात. येस. आपले जे हॉस्पिटल आहे ते विघ्नता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हं. केशवनगर, मुंडवा या ठिकाणी NABH accredited हॉस्पिटल आहे. ओके. आणि या हॉस्पिटलमध्ये अ, अशी प्रशस्त अशी ऑपरेशन थिएटर आहे. ओके. त्याच्यामध्ये हे सर्व उपचार म्हणजे त्याच्यामध्ये जे इक्विपमेंट म्हणा, हं, लेझर म्हणा, हं. हे आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. आणि हे जे लेझर आहे, जे दुर्बीण आहे, हं, ते ॲडव्हान्स प्रकारची दुर्बीण उपलब्ध आहे. हं. त्यामुळे ह्या सर्व प्रकारचे जे मुतखड्याचे जे आजार आहेत, त्याच्यावरती आपण उपचार करतो. मला आता बोलता-बोलता एक प्रश्न आला, की तुम्ही म्हटले, की पाणी कमी पिल्यामुळं स्टोन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तरी माणसाने दिवसामधून मग किती पाणी पिलं पाहिजे? साधारणपणे आपण अ, पाणी किती प्यायला पाहिजे, हं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपली लघवी जी असते ती 1 ते 2 लिटर तयार होत असते. हं, हं, 1 ते 2 लिटर लघवी तयार होण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक असतं, हं, हं. तेवढं पाणी पिलं पाहिजे. म्हणजे साधारणतः 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. पण हं, हं. कधी-कधी काय होतं उन्हाळ्यात आपण पाणी कमी पितो. म्हणजे हां. पाणी पितो हं. उन्हाळ्यात जास्त, पण लघवी तयार कमी होते. हो, हो. कारण ती बरीचशी लघवी जी बरेचसे जे पाणी आहे ते घामाच्या द्वारे हं. आपल्या शरीरातून बाहेर पडत असतं. ओके. हां. अशा वेळी जास्त पाणी पिलं पाहिजे. हं. कारण जेणेकरून 1 ते 2 लिटर युरिन ही तयार झाली पाहिजे. हं, 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 हं. म्हणजे असं फिक्स नाही की ते 3 लिटरच पाणी पिलं पाहिजे. हं, ॲक्चुअली हं. 3 लिटरपेक्षा जास्तच पाणी पिलं पाहिजे. पण कधी-कधी काय होतं आपण उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त पितो, 3 लिटर पितो. हं. पण ते शरीराला पुरेसं. पुरेसं होत नाही. कारण म्हणजे आपलं सीझन बरेचसे वाईज चेंजेस पण होतात बरं. त्यामध्ये.
बरचसं पाणी जे आहे ते आपल्या शरीरातून घामाद्वारे ते बाहेर पडत असतं. हं, हं, हं. त्यावेळी महत्त्वाचं पॅरामीटर काय आहे? हं. आपली लघवी किती तयार होते? ओके. हां, हां, हां. ते महत्त्वाचं पॅरामीटर आहे. ते 1 ते 2 लिटर तयार झालं पाहिजे. ओके. हां, हां. मग तुम्ही पाणी समजा कमी होत असेल तर वाढवलं पाहिजे पाणी. हां, हां. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर अनिल केसकर सर. यांच्याबरोबर आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून चर्चा करूयात. तर अशा पद्धतीने तुम्हाला किडनी आणि किडनी स्टोन या दोन्हीची माहिती झाली असेल. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले जे चॅनल आहे, आपलं वलय फिल्म्स आणि विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे डॉक्टर अनिल केसकर आणि त्यांच्या पूर्ण टीमचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत आणि त्यामधून तुम्हाला तुमच्या हेल्थ रिलेटेड, तुमच्या किडनी रिलेटेड वेगवेगळी माहिती मिळणार आहे. तर डॉक्टर अनिल केसकर सर, धन्यवाद तुम्ही आलात आणि सर आपण परत एकदा भेटूयात आणि परत एकदा याच विषयावर एकदम सखोल अशी चर्चा करूयात. नक्कीच. ठीक आहे सर. तर धन्यवाद सर आलात धन्यवाद. त्यासाठी. तर आपण इथेच संपूयात.